आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। अखेर आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा झालेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज दुपारपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी सणाच्या निमित्तानं 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत राज्य शासनाकडून 4010 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तशा प्रकारे शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर हप्त्याची नोव्हेंबर हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली होते, परंतु आज खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळपासून जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सकाळपासून विस्तार सुद्धा होतच आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेले आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर त्याचे या ठिकाणी संपूर्ण यादी जाहीर झालेली आहे। तर ती यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे, त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी गोड होऊन जाईल, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होतं, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी गोड होत आहे। कारण सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता जवळच दिवाळी आलेली आहे, म्हणजे 20 ऑक्टोबर सोमवारपासून दिवाळीला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे। प्रमुख या ठिकाणी दिवाळी सुरू होत आहे, त्या अनुषंगाने आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना फक्त तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, त्यासोबत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी ओवाळणीचे पैसे सोडलेले आहेत। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी 2024च्या दिवाळीला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून भाऊबीजेच्या वेळेस ओवाळणी देण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे या 2025 मध्ये आता दिवाळी जवळ येत आहे, त्याच पार्श्वभूमीवरती भाऊबीजेची ओवाळणी दिवाळीची ओवाळणी या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे। बघा, सप्टेंबर हप्ता मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि ज्यांच्या अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे आलेले नसतील त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी बँकांची यादी वाचून दाखवतो, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वितरित सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील अशा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे अजून 3000 रुपये वाटप होतील। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप सप्टेंबर महिन्याचा हप्ता आधार कार्ड लिंक नसल्यामुळे आलेला नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आलेला नसेल तर अशा लाडक्या बहिणींना या 2 हप्त्यांसोबत तो 1500 रुपयांचा सप्टेंबर हप्ता सुद्धा वाटप होत आहे। एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासूनच गोड व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील सरासरी 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते, त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी, सप्टेंबर हप्त्यासाठी केवायसी असणं बंधनकारक
बंधनकारक नाही, म्हणजेच KYC केलेले असेल तरी पण हप्ते मिळतील आणि जर KYC केलेले नसेल तरी पण हप्ते मिळत आहेत। एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा KYC करो अगर ना करो तरी पण या ठिकाणी संपत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची आम्ही दिवाळी गोड करणार आहोत। आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, कारण लाडक्या बहिणीनं श्रीमंत ज्या महिला असतील, श्रीमंत लाडक्या बहिणी असतील तर अशा लाडक्या बहिणी या ठिकाणी आपली दिवाळी साजरी करत असतात। परंतु ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांची दिवाळी या ठिकाणी यावर्षी गोड होणार नाही असं बोललं जात होतं। परंतु सरकारने या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळे आता 100% सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कालच ऑक्टोबर हप्त्यासाठी नोव्हेंबर हप्त्यासाठी निधीची मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला म्हणजेच ऑक्टोबर हप्त्याला आणि नोव्हेंबर हप्त्याला वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं होतं, तर त्या गोष्टींचा विचार करून त्यासोबतच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। या निवडणुकांना लाडक्या बहिणी जास्तीत जास्त मतदान करतील या दृष्टिकोनातून सरकार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला आठवतंय का बघा, तर ही लाडकी बहीण योजना या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घोषित करण्यात आलेले होते। म्हणजे ज्यावेळेस आमदारकीच्या निवडणुका होत्या तर त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलेले होते, कारण सरकारला माहिती होतं की लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली तर लाडक्या बहिणी सुद्धा डोळे झाकून आपल्याला मतदान करतील आणि तसंच झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा, विधानसभेला लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा डोळे झाकून सरकारवरती विश्वास ठेवून सरकारला मतदान केलेलं होतं। परंतु लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणुका असेल, त्यासोबतच महानगरपालिकेच्या निवडणुका असतील तर या निवडणुकांमध्ये सुद्धा सरकारला जास्तीत जास्त मतदान घ्यायचं आहे। तर याच्यासाठी सरकार काय करत आहे की असं पैसे देण्याऐवजी या ठिकाणी हप्त्यामध्येच वाढ करून या ठिकाणी पैसे वाटप करत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना जर घरामधील एका महिलेला पैसे दिले तर ती महिला तिच्या पतीला मतदान करायला होते, स्वतः करते, मुला मुलींना, सासू सासरेला, नातेवाईकांना, मैत्रिणींना मतदान करा असं सांगत असते। त्यामुळे सरकारने या ठिकाणी डोकं लावलेलं आहे। त्यामुळे सरकार बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं पैसे वाटप करत आहेत। बघा, नियमाप्रमाणे जर बघायचं झालं तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता चालू ऑक्टोबर महिन्यामध्ये वाटप होत आहे, फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये दिला जात आहे, कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्या पैशांची गरज होणार नाही, लाडक्या बहिणींना तेव्हा पैशांची गरज भासणार नाही। परंतु सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींना दिवाळी असल्यामुळे जास्तीत जास्त पैशांची गरज आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। अखेर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपलं महाराष्ट्र सरकार असेल, आपलं केंद्र सरकार असेल तर त्यांच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील रेशनधारकांना दिवाळीच्या निमित्तानं विविध वस्तू बोनसच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप केलेले आहेत। त्यासोबत राज्यातील शेतकरी बांधव असतील तर अशा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या निमित्तानं हे पैसे वाटप केलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील तर अशा सर्वांना या ठिकाणी हे पैसे वाटप केलेले आहेत। आता फक्त लाडक्या बहिणींनाच पैसे वाटप करायचे राहिलेले होते, त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्याची नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील तब्बल 2,26,00,000 बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। पैसे जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आलेला आहे। बघा, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही संपूर्ण भारत देशामधील 1,30,00,000 नागरिकांना या ठिकाणी आम्ही हे पैसे वाटप करत आहोत, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये जेवढे पण लोकसंख्या आहे तर अशा सर्व लोकसंख्येतील सर्व नागरिकांना या ठिकाणी याचा लाभ मिळत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांग
सांगत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने दिवाळीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीचे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर सर्वात अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून बघा 2024 मध्ये काही नियम लावण्यात आलेले होते, आता 2025 मध्ये काही नियम लागू करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार होते आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी प्रमुख नियमांमध्ये बसत असतील, प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील अशा बहिणींना पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये बसणार नाहीत, ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील, जे पुरुष या ठिकाणी आम्ही सुद्धा महिला आहोत अशा पद्धतीने लाभ घेत असतील तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्रता तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं 2 हप्त्यांचे पैसे सोडत आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी याकडे लक्ष द्यायचं आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये जर या ठिकाणी पात्र ठरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, सर्वात अगोदर या ठिकाणी आपण नियम बघणार आहोत, अटी बघणार आहोत। म्हणजेच सरकारने कोणकोणते नियम, कोणकोणते अटी या 2 हप्त्यांसाठी बोनसच्या पैशांसाठी लावलेले आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे 2 मिनिटं कान उघडे ठेवून, या ठिकाणी डोळे उघडे ठेवून लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची यंदाची दिवाळी गोड होऊन जाईल, भावी चोवळणी मिळून जाईल। कारण मागच्या वर्षी सुद्धा 3000 रुपयांची भावी चोवळणी सोडण्यात आलेली होती। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आठवतंय का? बघा हे सरकार प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना कोणतं ना कोणतं गिफ्ट देत आहे, कोणता ना कोणता बोनस देत आहे, कोणती ना कोणती ओवाळणी तरी देतच आहे। बघा या वर्षी सुद्धा म्हणजे 2025 मध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्तानं 1500 रुपयांची ओवाळणी, त्यासोबतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आठवत असेल की होळीच्या निमित्तानं सुद्धा ओवाळणी पाठवण्यात आलेली होती। फक्त लाडक्या बहिणींना दसऱ्याच्या निमित्तानं, नवरात्रीच्या निमित्तानं, रक्षाबंधनच्या वेळेस हे पैसे मिळालेले होते। परंतु काही असे सण होते की त्यांना ओवाळणी मिळालेली नव्हती। तर या सर्व गोष्टींचा विचार करून भाऊबीज हा सर्वात मोठा सण असतो। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडक्या बहिणींचे लाडके दुसरे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। तर या सर्व लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखंड प्रतिक्रिया आज संपत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत आहात का? जर तुम्ही नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। म्हणजेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार तत्पर असल्याची माहिती मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तांतर झालेला आहे। आता तुम्हाला ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु चिंता करायची गरज नाही। फक्त पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत आहात का हे पहा। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार 4 चाकी वाहन नसणाऱ्या बहिणींना पैसे मिळतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे मिळतील, ज्या लाडक्या बहिणी 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेत नसतील अशा बहिणींना पैसे मिळतील, सरकारी कर्मचारी नसतील अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे नियमांमध्ये बसत असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींना पैसे वाटप होणार नाही। तर हे झालं नियमांचं। आता आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी सांगत आहोत। बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। तर या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवशी किंवा 2 दिवसांमध्ये जमा करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे आधार कार्ड संलग्न असलेल्या बँकेमध्ये जमा होत असतात। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे
ज्या ज्या लाडकी बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल, डीबीटी ट्रान्सफर होण्यासारखी असेल त्यांनाच पैसे वाटप होत असतात। बघा लाडकी बहिणींना जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल, डीबीटी ट्रान्सफर होणारी असेल तर पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। सरसकट सर्व हप्त्यांचे पैसे वाटप होऊन जातील। तर आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी बघून घेऊया। तर बघा लाडकी बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, मराठवाडा विभाग असेल, विदर्भ असेल, पश्चिम पट्टा असेल तर अशा विभागांमधील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। तर या ठिकाणी पुणे विभागामधील या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी, रायगड असेल, त्यासोबतच या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसऱ्या विभागामधील जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, बार्शी, त्यासोबतच या ठिकाणी पाहू शकता काही गावांमध्ये, काही तालुक्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जसं जर सांगायचं झालं तर पुण्यामधील कोंढवा असेल, कात्रज असेल, स्वारगेट, हडपसर, बेकराई नगर असेल, गाडीतळ असेल, त्या साईडला नवली ब्रिज असेल, वडगाव ब्रिज असेल, या साईडला शनिवारपेठ असेल, या साईडला जर वरती गेलं तर या ठिकाणी शिवाजीनगर असेल, लोहगावचा पट्टा असेल, विमाननगर असेल, विमानतळ असेल, वाघोली, हडपसर, बेकराई नगर, खराडी बायपास असेल, अशा ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमधील काही गावांमध्ये, काही गावांमधील गल्लीबोळांमधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी गोड करण्यासाठी पैसे वाटप होत आहेत। बघा लाडकी बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यातील या ठिकाणी सर्व लाडकी बहिणींची दिवाळी येत्या 3 दिवसांमध्ये गोड होणार असल्याची माहिती समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी भाऊबीज ओवाळणी देण्यात आलेले होते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा भाऊबीज ओवाळणी विस्तार करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहिणींची यंदाची भाऊबीज गोड होईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। बघा लाडकी बहिणींना जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहायला गेलात तर सध्याच्या स्थितीला सप्टेंबर हप्त्याचे पैसे मागच्या काही दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत। आता दिवाळी येत आहे, त्या अनुषंगाने परत एकदा ज्यांना सप्टेंबर हप्त्याचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये परत एकदा सप्टेंबर हप्त्याचे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमा होतील अशा पद्धतीने सर्वात जास्त दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी जय महाराष्ट्र सुद्धा देऊन टाकत आहे। बघा लाडक्या बहिणींना आधार कार्ड लिंक असेल, आधार कार्डची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। थेट तुमच्या खात्यामध्ये खाटागाठ निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत।